एक फॉर्मॅट, त्यानंतर मास्टर्स फॉर्मॅट, त्यानंतर ऑल इंडिया ओपन हे फॉर्मॅट आपण पाहिलं. अशा प्रकारचं आपण ते फॉर्मॅट ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं. महेश मांगेला सर थँक्यू, ज्यांनी संधी दिली मला 2 दिवस समालोचन करण्याची, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला मॅच स्टार्ट करूया. आपण घड्याळाकडे लक्ष दिलं तर 12:48 झालेले आहेत. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे संघ खेळलेले आहेत त्या संघांना विनंती करतो जेवून घ्या. राई, दहिसर, मुर्दा, गोडदेव संघांना विनंती करतोय, सर्व खेळाडूंना विनंती करतोय, पाहुण्यांना विनंती करतोय, जेवणाची व्यवस्था सुरू आहे, जेवून घ्या. हेमंत पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहत आहात. त्या ठिकाणी सचिन पाटील, नॉन स्ट्राईकला आपण नागेश या खेळाडूला पाहतोय. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला चेंडू कट करतोय. चेंडू थोडासा स्विंग झाला, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र रामचंद्र त्या ठिकाणी आहेत. चांगला प्रयत्न. चेंडू अडेपर्यंत फेक जाईपर्यंत 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात 2 धावेने मात्र आपला अकाउंट ओपन करतोय उमेदमानचा संघ. आज खरोखरच मैदान जर आपण पाहिलं चहूबाजूनं तर हे मैदान कचाकच भरलं आहे असं म्हणू शकतो मी. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी, म्हणजेच ज्यांना मास्टर्स क्रिकेटची आवड आहे ते तमाम प्रेक्षक वर्ग पाणजूच्या या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणाच्या दिशेने मात्र त्या सर्व प्रेक्षकांची पावलं वळालेली आहेत. फ्रंटला येतोय, पुढे येऊन चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेतला गेला, ड्राईव्ह केलं गेलं ऑफ साईडला. फेक येईपर्यंत 2 धावा झाल्यात का नाहीये, कमी पडतोय. रनिंग बिटवीन विकेट, कमी पडला नागेश. पंचांचं बडूंचं गॉन. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद नागेश. आणि माझ्या मते इथून मानव देखील आहे, मला वाटतं मानव तिथून जर बॅट स्लाइड केली असती ना तर कदाचित पोहोचू शकला असता. बॅट स्लाइड केली नाहीये, फक्त इंटर करण्या अगोदर ती बॅट टच केली पॉपिंग क्रीज मध्ये. इथे कुठेतरी उशीर झाला नागेश यांना. पहिला धक्का उमेदमान संघ. पहिला फलंदाज बाद. दिनेश पाटील विनंती करतोय की आपण मुख्य VIP डॅश मध्ये येऊन आसनस्थ व्हा. उमेदमान आगरी 40+ मास्टर्सचे अध्यक्ष आहेत. मेस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत की लँडिंग बाहेर असेल, दिसत नाहीये. चेंडू स्लाइड झाला नाहीये, आय साइड झाला नाहीये. खरोखर गंभीर मला त्या ठिकाणी होता. आणि गंभीर साठी म्हणायचं गेलं तर हा गंभीर झेल होता. गंभीर नाही का, मनोज आहे तिथे. कारण सूर्य देवता जो आहे, घड्याला जर आपण बघितलं मित्रांनो 12:51 सूर्य देवता बरोबर डोक्यावर आहे. त्यामुळे तो चेंडू जो समोर खेळला गेला होता तो चेंडू व्यवस्थित आय साइड झाला नाहीये. एक जीवनदान, एक संधी, कॅच त्या ठिकाणी ड्रॉप. 2 धावा काढल्या गेल्या. धाव संख्या 5. 12:48 पहिला चेंडू पडला. 25 मिनिटात 4 षटकं आणि एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. डान्सिंग विथ द पिच. फ्रंटला येतोय, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. वेट फॉर द अंपायर सिग्नल. कदाचित बॅट नाही, लेग बायचा इशारा पंचांचा. धावा येत आहेत त्या 6. पांडूचे नगरवासी वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करतायत पांडूचा संघ कधी खेळणार. याच्या नंतर पांडू वर्सेस बालकुम नेक्स्ट मॅच.
आउटसाइड लेग स्टंप पंच वरते अशोक राऊत वाईटचा इशारा हेमंत या धावा झाल्या आहेत 7 पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळते यावेळेस देखील पंचांचे मात्र हात समान दिशेने वाईटचा इशारा अवांतर धावेनं स्कोरबोर्ड थोडासा पुढे येतोय धावा झाल्या त्या 8 नुसता स्ट्रोक आहे चेंडू हवेत रामचंद्र त्या ठिकाणी होते कॅच पहिल्या एफर्ट मध्ये थोडासा कॅच त्या ठिकाणी हातातून तो चेंडू निसटला होता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो कॅच कॅरी केला आणखी एक धक्का बसतोय उमेदमान टीमला जेपी देखील परतीच्या मार्गी डगआउटच्या दिशेनं धावा संख्या 8 नागेश पाटील आणखीन एक स्फोटक खेळाडू कारण मी एक्सरची स्पर्धा कधी विसरणार नाहीये एक्सरच्या स्पर्धेमध्ये नक्कीच नागेश विजयाचा शिल्पकार ठरला होता तो षटकार त्यानंतर काय ती बॉडी लँग्वेज नागेश पाटील यांची आपण पाहिली त्या एक्सरच्या मैदानावर नागेश पाटील यष्टी रक्षक म्हणून आपण त्यांना पाहिलं होतं आणि हे दोन्ही संघ आमने सामने होते लक्षात ठेवा संघ देखील नारंगीचा होता पंच करतोय चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलं गेलं 1 धाव 2 धावा इथे कंप्लीट धावा संख्या झाली आहे हे जवळपास 10 म्हणजे हे दोन्ही संघ होते आमने सामने आणि मला वाटतं की जवळपास तो सेमीफायनलचा तो मॅच होता सेमीफायनलची तो सामना होता आणि हे दोन संघ आमने सामने होते नारंगी वर्सेस उमरमान तो षटकार अजूनही डोक्यात आहे धावा झाल्या त्या 10 एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक पूर्ण षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी येतोय मिस्टर परशुराम पेटनेम म्हणजे प्रसिद्ध नाव या खेळाडूचं आहे गंभीर धावसंख्या 10 गंभीर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 स्ट्राइक एंडला सचिन पाटील आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला खेळलं गेलं चेंडू जातोय फाईनच्या दिशेनं 1 धाव फेक येईपर्यंत 2 धावा इथे मिळतील सचिन पाटील यांना धावा झालेल्या आहेत त्या 12 आमच्या संवित कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानव पाटील आहेत सचिन पाटील यांचे सुपुत्र ज्याने नक्कीच संपूर्ण वसई तालुक्यामध्ये इयत्ता 10वी मध्ये सर्वाधिक पर्सेंट्स काढले होते मार्क्स काढले होते जवळपास मला 98% 98% हे इयत्ता 10वी मध्ये काढले होते मानव पाटील आमच्या मागे आहेत आगरी समाजाचा हा भूमिपुत्र आहे उमेदमान गावाचा सुपुत्र आहे ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला वाटतोय मिड विकेटच्या दिशेने फंबल चेंडू फरार चेंडूनं अक्षरशः चकवा दिला मी म्हणेल 4 धावा चौकार उमेदवार म्हटलं तर नक्कीच काल आपण ज्यांचा जन्मदिवस साजरा केला जरी तो हयात नाहीये तरी देखील त्याचा वाढदिवस मी म्हणेन उमेदवारांच्या प्रत्येक खेळाडूने साजरा केला आपल्या मोबाईलद्वारे म्हणजे हरेश
वरून नक्कीच पाहत असेल की हरेशची आठवण कधीही पुसली जाणार नाहीये, हरेशची आठवण कधीही मिटली जाणार नाही. त्यासाठी मी म्हटलं होतं ना की जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत उमेदमान संघामध्ये हरेश जिवंत आहे. काल त्याचा आपण वाढदिवस साजरा केला जल्लोषात. प्रत्येकानं स्टेटसला हरेशचा फोटो, प्रत्येक उमेदमानच्या खेळाडूनं, प्रत्येक उमेदमानच्या मुलानं, प्रत्येक उमेदमानच्या गावकऱ्यानं हरेशचा तो फोटो स्टेटसला ठेवला. क्लीन बॉल्ड, दांडी गुल म्हणायचं गेलं तर सचिन पाटीलनं ती विकेट दाखवली आणि इथे मात्र गोलंदाजाला ती विकेट दाखवली. गॉन. फलंदाज बाद झाला सचिन. म्हणजे जिथे गंभीर आहे तिथे नारंगी संघ खंबीर आहे असं देखील आपण म्हणू शकतो. एक महत्त्वपूर्ण विकेट सचिन पाटील यांची ती विकेट. क्लीन बोल्ड शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. जवळजवळ आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर सचिन पाटील खेळण्यासाठी गेला होता आणि चांगला चेंडू, ब्लॉक कॉलचा चेंडू, दांडी गुल सचिन पाटील यांची. धावा संख्या 16. वेळेवर लक्ष द्या. 25 मिनिटात 4 षटकं, नाही तर सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू येऊ शकतो, लक्षात ठेवा. 12:48 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता नारंगी संघ. तुमचं काउंटडाऊन 12:48 मिनिटांनी सुरू झाला आहे. सुरेख. एक म्हणायचं गेलं तर ही परफ्यूम डिलिव्हरी होती. मातीचा सुगंध देणारा हा चेंडू. बॅटर त्या ठिकाणी आपण बघतो देवेंद्र आहेत, देवेंद्र म्हात्रे यांच्या तो नाकाच्या जवळून परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली गंभीर कडून आणि चेंज ऑफ फेस, थोडीशी गती कमी केली होती, फ्लाईट ठेवली होती आणि त्यानंतर त्या फ्लाईटमध्ये आपण बाउन्स देखील तितक्याच चांगल्या प्रकारे पाहिला. अतिशय सुंदर गोलंदाजी गंभीर कडून. एक चौकार, थोडीशी आपण पाहिलं तर चकवा दिला होता चेंडून, थोडंसं चेंडू डायव्हर्ट झाला आणि चौकार गेला होता. यावेळेस ऑन साइडला हुक करतोय डीपला. प्रोडक्शन ऑफ फिल्डर्स मिड विकेट रिझर्व मध्ये आहे. एक धाव तर वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. जर झाला असता डायरेक्ट हिट तर नक्कीच मी म्हणेल त्या ठिकाणी काम फिट झालं असतं, नागेश पाटीलचं काम फिट झालं असतं. मात्र नशिबाची साथ की चेंडू ही डायरेक्ट हिट झाला नाही. धावा झाल्या त्या 18. अग्रगोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण स्पर्धा पाहतोय. 23 स्पर्धाची मालिका, स्पर्धा क्रमांक 9. पूल करतोय लॉंग लेग डीपला. प्रोडक्शनला फील्डर्स तिथे आहे. एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय, नाही. चेंडू कलेक्ट केला होता बरोबर, मात्र जो फिरायला वेळ गेला, चेंडू फेकण्यासाठी फिरायला जो वेळ घालवला यष्टरक्षक मध्ये ना, तिथेच मात्र त्या काही मिली सेकंदामध्ये तो बॅटर इन झाला. फिरला, त्यानंतर थ्रो केला, तोपर्यंत बॅटर क्रीज मध्ये इन. धाव संख्या 20. दोन षटके पूर्ण झालेले आहेत, धावा झालेल्या आहेत त्या 20. वेळेकडे देखील लक्ष द्या, खूप महत्वपूर्ण आजच्या दिवसामध्ये आम्हाला वेळ आहे. 1:04 झालेले आहेत.
यावेळेस ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहिला. योगेश घरात त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत सिंगल मध्ये काही आवश्यकता नव्हती. पुन्हा एकदा ताळमेळ चुकलं. एकदा संधी आली होती मात्र दुसऱ्यांदा संधी मिळणार नाही. कॉलिंग चुकीची मी तर म्हणेल. परतावं लागेल या ठिकाणी. देवेंद्र म्हात्रे यांना परतावं लागेल डगआउटच्या मार्गी. गॉन देवेंद्र गॉन. एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. लक्षात ठेवा क्रिकेट जगतामध्ये. कारण प्रत्येक गावामध्ये एक एक स्टार असतो. लक्षात ठेवा प्रत्येक गावामध्ये एक एक स्टार असतो. त्याप्रमाणे हा स्टार आहे. उमेदमानचा तारा. पंचांसोबत हात आंदोलन केलं पहा. कारण ते प्रेम आहे. क्रिकेट तर आपण खेळूच मध्ये संबंध जोपासणं गरजेचं आहे. मैत्रीपूर्वक संबंध जे आहे ते जोपासणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. फटका बसतोय. आणखी एक विकेट. हा मोठा धक्का असेल. गडीबाद नागेश परतीच्या मार्गी. दोन धक्के लागोपाठ. दोन धक्के रनआउटच्या स्वरूपात देवेंद्र म्हात्रे. त्यानंतर लगेचच झेलबादच्या स्वरूपात नागेश पाटील. हे दोन धक्के मोठे असतील. हे दोन धक्के नक्कीच कुठेतरी एक माइंड सेट करून मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल ना मुकेश पाटील. त्या माइंडला देखील थोडासा धक्का लागला असेल. कारण इथून वेगळी प्लॅनिंग करावी लागेल. जी प्लॅनिंग सोबत मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल इथून मात्र एक वेगळी प्लॅनिंग करावी लागेल. वेगळी आखणी करावी लागेल. दोन विकेट लागोपाठ देवेंद्र म्हात्रे नागेश पाटील. इथून आता स्कोरबोर्ड जर मोठा करायचा असेल, स्कोरबोर्डला चांगला आकार द्यायचा असेल तर मुकेश पाटील यांची इनिंग अँकर रोल अदा करावा लागेल विकेटवर, खेळपट्टीवर. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून येतोय. एक धाव सिंगल फक्त मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 23-22. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला ट्रॅव्हल केलं चेंडूला. एक धाव एका धाव दोन धाव शूट करण्याचा डेंजर झोन मध्ये आहे. बॉर्डर थ्रो थोडासा वाईट झाला. अचूक एक्युरेट थ्रो होणं गरजेचं होतं. बरोबर थ्रो जर एसटीवर आला असता तर कदाचित आणखीन एक धक्का उमेदमान टीमसाठी लागू शकला असता. का घाई करतो उमेदमान संघ हेच कळत नाहीये. धावा झालेल्या आहेत 24. म्हणजे अशा प्रकारचं क्रिकेट सुरू आहे की ज्यावेळेस आपल्याला मुंबईचा प्रवास करायचा असतो ना नवीन घरात, त्या मुंबईच्या प्रवासामध्ये आपल्याला मुंबईचा प्रवास करताना आपल्याला वसे लोकल ज्यावेळेस पकडायची असते ना ती वसे लोकल आपली जाता कामी नाही यासाठी धडपड सुरू असते ना. धावा धाव पळापळ सुरू असते की वसे लोकल मला पकडायची आहे. अशा प्रकारचं क्रिकेट सुरू आहे. ऑन साइडला मुकेशच्या बॅट मधून हा फटका. कारण वसे लोकल आपली सुटली तर गर्दीतून जावं लागेल. लक्षात ठेवा वसे लोकल चुकली तर गर्दीतून जावं लागेल किंवा विरा रिटर्न मारावा लागेल. म्हणजे का घाई करतोय. रनआउटच्या स्वरूपात बऱ्याचशा विकेट्स. धावचीत झेल धावचीत दोन धावचीत आहेत. फुल टॉस मिस केला. फुल टॉस पॉइंट रिझर्व मध्ये फील्ड केलं रामचंद्र यानं चेंडू. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फळकावा लागलेल्या आहेत त्या 26.
फायनल्स बाय द टीम माजी कर्णधार आणि नक्कीच जे स्पोर्ट्स चे सर्वा व्हॅली यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. धावसंख्या 26. शेवटचे 12 चेंडू. अपेक्षा भरपूर असतील. पांडूच्या मैदानावर खेळायचं म्हणजे जवळपास 50च्या पलीकडे जाणं गरजेचं. 50 धावा देखील सेफ नाहीये. 60 धावा देखील सेफ नाही. कालचा दिवस आपण पाहिला 63 धावा देखील सेफ नव्हत्या. अरे या मैदानाचा इतिहास इतका आहे की 97 धावा देखील सेफ नव्हत्या या मैदानावर. मास्टर्स क्रिकेटमध्ये 97 धावा देखील चेस झाल्या होत्या या मैदानावर. असा हा एक रेकॉर्ड आहे या मैदानाचा. अजून हवा नाही, अजून वारे वाहत नाहीयेत. लक्षात ठेवा, वारे अजूनही कमी आहेत. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं स्ट्रगल केलं गेलं. इफर्ट अप्रतिम लावला गेला. चेंडूला त्या ठिकाणी अडवलं गेलं. मला वाटतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. विलास आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेल आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या त्या 4. धावा संख्या 28. योगेश, टीम कॅप्टन योगेश खरात. बॅक टू द बॉलर. क्या जबरदस्त कॅच. मी तर म्हणेल कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे अशा प्रकारचा कॅच जबरदस्त प्रथमच पाहतोय या स्पर्धेमध्ये. सुरेख, वेल डन. अतिशय सुंदर कॅच. कारण एखाद्या गोलंदाजाला आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये कॉटन बॉल घेणं एक चॅलेंज असतं. खूप कठीण असतं. कारण एक तर रनवे, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर क्विकली समोरचा बॅटर जो चेंडू खेळतोय त्या चेंडूला सामोरं जाणं अप्रतिम. खरोखरच अतिशय सुंदर कॅच योगेश खरत कॅरी करतायत. न्यू बॅटर नवीन खरत मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स सावध पवित्रा. सावध पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं. कारण एकतर क्रिकेट खेळताना विकेटवर आपण ज्यावेळेस जातो खेळण्यासाठी त्यावेळेस आपला सोबती कोण आहे, आपल्या कॅलिबर पेक्षा मोठा सोबती आहे का आपला, हे डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. नवीन घरात कदाचित तोच विद्यार्थी टॉप क्लास आहे. स्टार खेळाडू आपल्या समोर आहे उमेद मानसा. इथून जर सिंगल खेळलो आपण आणि मुकेशला स्ट्राईकवर आणलं तर धावसंख्या वाढेल. ते चित्र आपण पाहिलं. सिंगल कन्वर्ट केला मुकेश पाटील यांना स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं गेलं. फुल टॉस. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. पाटलांचा स्पोर आहे तो, आणि पाटलांचा पोर तुला नेहमी राडा करताना दिसेल अनेक मैदानावर. काय गाणं वाजलं मुकेशसाठी गाणं होतं. बॅक टू बॅक. हा येतोय साइड स्क्रीनच्या वरून दुसरा धमाका. मुकेश गावड ऑन फायर. मुकेश पाटील थँक्यू राजेश पाटील, धन्यवाद. धाव संख्या 41. पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा येईल का नाहीये. चेंडू डायवर्ट, चौकार, 4 धावा.
मी असे बरेचसे खेळाडू आहेत म्हणजे आताच्या घडीला जे प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत ना, प्रोफेशनल क्रिकेट त्या खेळाडूंच्या विषयी मी तुम्हाला माहिती देतोय. बरेचसे प्रोफेशनल क्रिकेटपटू आणि बरेचसे ग्रामीण खेळाडू रील बनवतायत. षटकार मारला की रील बनवतायत, लगेच ते रील इंस्टावर टाकतायत, स्टेटसला टाकतायत. मात्र मी मुकेश पाटीलला कधी रील पाहिला नाही, इंस्टाला कधीच मी पाहिला नाहीये, कधीच इंस्टाला मी रील पाहिला नाही मुकेश पाटील यांचा. धावा झालेल्या आहेत त्या 45. मात्र नागेश पाटील नेहमी स्टेटसला त्यांचा रील टाकतायत. नागेशने एक षटकार मारला की लगेच तो स्टेटसला टाकणार, पण नागेशने 5 बॉल डॉट केले तर नागेश टाकणार ना स्टेटसला. नवीन चांगला सपोर्ट करतोय आपल्या पार्टनरला. सिंगल, एक धाव. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय न्यू बॉलर मिस्टर किशोर, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 46. वेलकम कैलास भोईर, या आपण वर या. बालकोम संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले, बालकोम संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. राकेश भोईर इथे हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर, षटकार. शाखा प्रमुख संतोषजी भोईर साहेब, वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती करतोय व्यासपीठावर यायचं आहे. राकेश भोईर युवा कार्यकर्ता शिवसेना, तर प्लीज राकेश भोईरांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच ठाणे मनपाचे विद्यमान सभापती कार्यसम्राट नगरसेवक भूषण भोईर इथे आले असतील, त्यांना देखील विनंती. हा तिसरा. धाव संख्या 58. 31 धावसंख्येवर मुकेश पाटील खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि मुकेशच्या बॅट मधून आपण षटकार किती पाहिले? 4 षटकार. जबरदस्त बॅटिंग. मुकेश पाटील यांचे दोन्ही सुपुत्र मला वाटते आलेले आहेत. त्यांच्या पप्पांची बॅटिंग बघून ते देखील खुश झाले असतील. यावेळेस आणखीन एक. राहुल नाहीये, मुकेश पाटील करतोय दावा. बिंदास, लाखाचं बक्षीस लावा. काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 64. अंतिम षटक, स्लॉग ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळी करायला हवी मुकेश पाटील. सुरेख 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 बॅटिंग. वेल डन. मुकेश पाटील ऑन फायर. नक्की DBN लाईव्ह आमच्या सोबत आहेत, त्याची ती क्लिप नक्कीच व्हायरल होईल, नो डाऊट. काय साऊंड पहा, अप्रतिम साऊंड. सुरेख कॅच, वॉड कॅच, अफलातून. नरेंद्रने नक्कीच अतिशय सुंदर कामगिरी करून दाखवली. पहा मुकेश स्वतः तिथे गेला. काय कॅच, कॅच नाहीये, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुपर. धावा झालेल्या आहेत त्या 64. पहा मुकेश स्वतः त्या क्षेत्ररक्षका जवळ गेला आणि हात मिळवला, त्यांनी हस्तांदोलन केलं. जबरदस्त, वेल डन. 37 धावा. नऊ चेंडू आणि 37 धावा मुकेश पाटील यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या. अफलातून बॅटिंग, स्लॉग ओव्हर. किशोरच्या अगेन्स्ट केलेले ते प्रहार, म्हणजे हा अटॅक नव्हता किशोरच्या अगेन्स्ट, हा काउंटर अटॅक होता किशोरला.
शेवटचा चेंडू या इनिंग मधील 64 वर थांबला जाईल, 70 पर्यंत पोहोचला जाईल की 68 पर्यंत पोहोचला जाईल नाहीये. यावेळेस चेंडू कदाचित आदळतो तो पॅडवर. लेग बायचा इशारा पंच अशोक राऊत यांचा. शेवटच्या चेंडूवर सिंगल. एका धावेने मात्र संघ थांबला गेला उमेदमानचा 65 या धाव संख्येवर आणि 66 धावा विजयासाठी नारंगी या टीमला. मात्र जरी 66 धावा असल्या तरी या 66 धावा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सेफ नाही आहेत इतकं मी निश्चित सांगू शकतोय. मॅचला येईल मजा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया टॉसच्या दिशेनं. डीजे तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. ज्या सामन्याची आतुरता होती तो सामना थोड्याच वेळात सुरू होतोय. पांजू वर्सेस बालकुम. हायलाइट पाहूया आपण. मुकेश पाटील ऑन फायर. हायलाइट मुकेश पाटीलची डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलवर पहा कशा प्रकारे फटकेबाजी केली मुकेश पाटीलनं. 9 चेंडू 37 धावा. योगेश गरत यांच्या अगेन दुसरा षटकार. सुरेख सुपर बॅटिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेनं तो षटकार आपण पाहिला, चौकार पाहिला. हे हायलाइट आहे मुकेश पाटील यांची जी आपण डीबीएन लाईव्ह वर पाहू शकता. थँक्यू डीबीएन लाईव्ह, धन्यवाद. हा तर फटका अतिशय जबरदस्त होता. नेत्रदीपक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मुकेश पाटीलने षटकार मारला तो मी तर म्हणेल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका होता. ही आहे खासियत डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलची. थँक्यू, धन्यवाद. चला टॉससाठी या बालकोम टीम कॅप्टन कैलास भोईर आणि पांजू टीम कॅप्टन तेजकुमार राऊत. राकेश भोईर आहेत का कॅप्टन? नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मी प्रदीप भोईर. मी मोहन भोईर यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. आगरी 40+ केली जाणार आहे. इथेच करूया आपण नाणेफेक. कॅमेरा नक्कीच आमच्या व्हीआयपी डायच्या दिशेने कॅमेरा डीबीएन लाईव्ह. चला दोन्ही टीम कॅप्टन वर या. वर या दोन्ही टीम कॅप्टन. चला बालकुम टीम कॅप्टन. बालकुम टीम कॅप्टन या जरा. कैलास भाऊ नंतर लिस्ट करूया. कैलास भाऊ. प्रभाकर मोरेश्वर भोईर माजी सरपंच
ज्यांचा वाढदिवस आहे आज आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला नाणेफेक करूया, वेळ आहे. माजी सरपंच आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. पाणसू वर्सेस बालकुम. दिलीदा थोडासा असावं, कॅमेरा चालू आहे. कॉल देतोय, कोण कॉल करणार? बालकुम. छापाचा कॉल, काटा येतोय. पांजू संघ नाणेफेक जिंकतोय. फिल्डिंग येतोय, बॅटिंग करायची आहे. कैलास भोईर तुम्हाला आणि या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला करूया आपण शुभ सन्मान. बालकुम टीम कॅप्टनचा आपण सन्मान करूया. गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते बालकुम टीम कॅप्टनचा आपण शुभ सन्मान करावा. बालकुम टीम कॅप्टन कैलास भोईर पुढे यायचं आहे. गजानन भोईर साहेब या पुढे या. बालकुम टीम कॅप्टनचा शुभ सन्मान गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेलकम कैलास भोईर, आपलं हार्दिक स्वागत पांडू नगरीमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा शुभ सन्मान या ठिकाणी करतो. गजानन भोईर साहेब उभे राहा तिकडे. या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. बालकुम गावचे विद्यमान शाखा प्रमुख संतोष भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2 मिनिटं. गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. बालकुम गावातील शाखा प्रमुख संतोष भोईर यांचा शुभ सन्मान. वेलकम संतोष भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. या ऐकूया आपण राई गावाचा एक गोड आवाज हेमप्रकाश पाटील यांना. धन्यवाद धन्यवाद भरत राऊत. सर्वांचं खूप स्वागत. आणि चौकार जातोय बघा, चेंडू चकून जातो आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावांची नक्कीच ही चौकार आल्याने नशिबान चौकार असं म्हटलं हरकत नाहीये. मात्र या धावा कुठे थांबाव्या लागतील. ती चेंडू आणि 67 धावांचा पाठलाग सुरू आहे. एनसीसी नारंगी वर्सेस उमेन मान. सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. सॉफ्टहँड प्रकार खेळून काढलेला आहे. बघा चेंडू स्वतः आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू आडवतो, मात्र जास्त मोरते त्याने हिट केलेलं नाही. स्ट्राईक ऑन द थ्रो केला. मात्र तो स्ट्राईक ऑन द खेळाडू आहे, एकदम चांगला खेळाडू. त्याला बाद करण्याचा चांगला त्यांना प्रयत्न होता, मात्र थोडा थांबला गेला इथे प्रयत्न. तिसरा सामना सुरू आहे. उष्ण देखील वाढलेले आहेत. जेपी सुरेख चेंडू कव्हर ड्राय करतोय. चेंडू सॉफ्टहँड खेळून काढलेला, नक्कीच चेंडू आडला गेलेला आहे आणि चांगली फेकी इथे. मात्र गडी धावबाद गडी बाद झालेला आहे. मात्र इथे नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र दुसरी धाव घेता घेता थोडे कमी पडले. त्याची स्पर्धा पण बघितली. खूप सारी मेहनत घेतलेली आहे एनसीसी खेळाडूंनी, सर्व मास्टरच्या आणि यंगच्या खेळाडूंनी. सुरेख चेंडू जेपी यांचा चेंडू सॉफ्टहँड खेळून काढल्याचे क्षेत्ररक्षक भरपूर दुरावत एकदा कंप्लीट झालेला आहे. चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर झालेला आहे, मात्र या बघता बघता 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. धावांचा पाठलाग सुरू आहे. 67 धावा, 66. प्रफुल्ल पाटील राई यायचं आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं प्रफुल्ल पाटील. प्रफुल्ल पाटील राई यायचं आहे. मागच्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार प्रफुल्ल हरेश्वर पाटील राई, जेम्स बॉन्ड राई.
होतं संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या 9 गडी बाद 1, 66 धावांचा पाठलाग सुरू आहे. NCC नारंगी वर्सेस उमेन मान संघ. एक दोन्ही तल्लेबुल्ले संघ आहेत, समान ताकदीचे संघ आहेत. मात्र नक्कीच धावसंख्या 9 10 झालेले आहेत का? 10 झालेले आहेत. 10 झालेले JP भाऊ. 10 धावसंख्या 10. मात्र सरासरी 11च्या वरती असं म्हणलं हरकत नाही. बघायचं ह्या धावा कितपर्यंत रोखून ठेवतील गोलंदाज उमेन मानचे. चांगला चेंडू आता लो फुट चेंडू होता. नक्कीच या चेंडूवरती थोडीशी मिसफील्ड मात्र थ्रो मात्र अंडरम थ्रो करण्यात आलेला आहे या. आणि बघता बघता या 2 धावा पुन्हा लो फुलटा चेंडू बघायचा आहे आणि थोडीशी मिसफील्ड मात्र चेंडू होतो सीमारेषा पार. 4 धावांसाठी आहे तो दमदार चौकार. धन्यवाद डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा दुपार 17 मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वांना विनंती करतो जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे खेळाडू जे प्रेक्षक जे पाहुणे जेवायचे असतील त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्यायचं आहे. नवीन यांच्या गोलंदाजी चौकार येतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडी उचली घेतो. डॉट चेंडू येतो. भरपूर काळानंतर वेळानंतर डॉट चेंडू येतो. मात्र ह्या चेंडूची गरज आहे उमेनमान संघाला आणि धावांची गरज आहे NCC नारंगी संघाला. बघायचा कोण सामना जिंकतोय. 2 फुलटॉस बघायचं. सुंदर फटका आणि सुंदर झेल. असं वाटलं होतं तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये पण तिथे क्षेत्ररक्षक लावण्यात आला होता. आणि सुंदर झेलच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. देवी आई एकविरा. मात्र जे गायक आहेत आमच्या राई गावात येऊन गेलेले आहेत. दिवाळी पहाट मध्ये आले होते ते आणि त्यांनी सुंदर 2-3 गाणी सादर केली होती. आणि त्याचं सुंदर गाणं या डीजे मार्फत पांजू गावामध्ये प्रफुल्ल आलेले आहेत. नवीन चांगला गोलंदाज आहे उमेनमान संघातील. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि फिरकी गोलंदाज आहे. बघा चेंडू हातामध्ये कसा फिरवतो तो. आणि अगदी एफर्ट जास्त लावला होता. मात्र बघायचं इथे संधी होती बाद करण्याची. मात्र ती देखील संधी सुटलेली आहे. मात्र 2 संधी आल्या होत्या धावबाद करण्याची. आणि प्रफुल्लने वरती यायचं आहे. पहिल्या सामन्यातील जो सामना झाला सर वर्सेस जेम्स बॉन्ड राई. सुरेख चेंडू सुरेख फटका आहे. दमदार षटकार. स्मिलतीला 6 धावा आणि या 6 धावांनी संघ सरकतोय NCC नारंगी संघ वरती. माजी सरपंच नाव काय प्रभाकर भोईर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू गावामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि नक्कीच धावसंख्या झालेली एकूण धावसंख्या झालेली ती 24 धावा 24 लॉस ऑफ 2 विकेट्स एनसीसी नारंगी वर्सेस उमेदमान मास्टर्स. नक्कीच हा देखील सामना रंगीतदार सामना होणार आहे आणि पुढील सामना असेल यजमान संघ पांजू गावाचा. थोडी स्लिप झाले मात्र अपील केली होती मात्र थोडी शूजची ग्रीप थोडी खराब झाली असं वाटलं थोडे पुढे सरसावले होते. मात्र प्रॅक्टिस करत असताना मॅच खेळत असताना आपली स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. आपल्याला क्रिकेट भरपूर खेळायचं हंगामातून अर्धा हंगामा संपलेला अजून अर्धा हंगामा बाकी आहे. मात्र जो हंगामा बाकी आहे तो भरपूर गरमीचा उष्णताचा बाकी आहे अजून. मात्र तुम्ही स्वतःला सावरा. डॉट चेंडू होतोय गोलंदाज प्रशांत. मात्र प्रशांत चांगलं गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी नेहमीच करत असतात. चेंडू येतो ऑन साईडला बघायचं किती धावांचा फटका आहे आणि नक्कीच चांगला गॅदर केला तर चांगलीच फेकी आणि या फक्त आणि फक्त एकच धाव मिळतील या फटक्यावरती. 1-1 2-2 धावा सुरू आहेत आतापर्यंत फक्त आणि एकच षटकाराने 2 चौकार आलेले आहेत. 66 धावा 66. मात्र षटकारांची तर गरज आहे चौकार षटकारांची गरज आहे. शे मुकेशने फलंदाजी केली तशीच फलंदाजी गरज आहे. एनसीसी नारंगी संघाला डॉट चेंडू होता मात्र व्यवस्थित गाजर करता आला नाही. मात्र डायरेक्ट हिट आणि गडी बाहेर येतो होतोय. आपल्या सादर केलेले आहेत आपल्या सर्व लोकांसाठी आगरी कोळी लोकांसाठी आणि ही गाणी महाराष्ट्रभर गाजत आहेत. किशोर बाद होतोय नक्कीच. आणखीन एक स्फोटक खेळाडू योगेश जातो मैदानाच्या आतमध्ये. पांजू गावाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू गावामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं. आणि विनंती करतो जेवणाची व्यवस्था सुरू आहे सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. सुंदर जेवणाचा आयोजन केलेलं आहे पांजू संघाच्या मास्टरच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने. सुरेख चेंडू शॉर्ट चेंडू होता नक्कीच चांगला चेंडू खेळला गेला पॉइंट रिझर्व मध्ये. चांगली फेकी बघायचा मात्र इथे तदरम्यान बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि संघाला नेऊन ठेवलेलं आहे 28 धावावरती. बघ जरा माफ करा धावसंख्या 27 झालेले आहेत. सुरेख चेंडू चांगला प्रयत्नाचा स्वतःच्या गोलंदाजी चेंडू अडवण्याचा मात्र जास्त उंची गाठतोय चेंडू मात्र 1 धाव मिळतील. उमेदवार मास्टर संघाचे अध्यक्ष दिनेश पाटील मंचावर उपस्थित आहेत आणि ते सामना बघत आहेत. मात्र सामना कोणी जिंको कोणी हार मात्र समाज आपला एकत्र आला पाहिजे आपली ताकद वाढली पाहिजे हाच नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आगरी कोळी सामाजिक संस्था 23 गाव 23 संघ आपल्या बरोबर घेऊन जात आहेत. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आणि ते गडी बाद. चांगला एसटी रक्षक आणि एसटी उद्योजक करतोय एसटी रक्षकाच्या मागचा हिरो आणि चांगला गडी बाद होतोय राजेश आहे.
हिरो आहेत आणि नक्कीच त्यांची जबरदस्त 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. मात्र ज्या धावा मुकेशनी बनवलेल्या आहेत त्याच धावा इथे दिसलेल्या आहेत असं म्हटलं हरकत नाही. मात्र मुकेश तो आपल्या गोलंदाजीवरती 12 चेंडू आणि राष्ट्रीय खेळाडू पप्पू म्हात्रे एकसर गावातील पप्पू म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद पप्पूदा. पप्पू म्हात्रे एकसर गावाचे दानशूर व्यक्ती, कबड्डी पट्टू, क्रिकेट पट्टू आणि चांगले सल्लागार, चांगले व्यक्तिमत्व पप्पू म्हात्रे. धन्यवाद. आणि सुरेख फटका हा आपली आणि हा जातोय षटकाराच्या दिशेने 6 धावा. नक्कीच बक्षीस आलेलं आहे 100 रुपये जॅक्सन यांच्याकडून. धन्यवाद. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करतोय फलंदाज योगेश घरात. मात्र मुकेशनं पहिल्या चेंडू हल्ला करतोय, चेंडू पाठवत होतो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच हा सामना देखील रफ अँड टफ सामना होणार. नक्कीच मुकेश वर्सेस योगेश असा सामना असेल. सुरेख चेंडू आणि अपील केली होती मात्र हा चेंडू वाईट आहे. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू भरपूर बाहेर आणि वाईट घोषित करतात अशोक राऊत पंचायत. अवांतर चेंडू अवांतर धाव अपील केली होती मात्र नक्कीच धावसंख्या 35 11 चेंडू 31 धावांची तर गरज आहे. सुरेख फटका बघायचा. आणखीन एक गडी बांधतोय, सुंदर झेल टिपतोय आणि योगेशला परतावं लागेल. चांगला स्फोटक खेळाडू बाद झाल्यात योगेश. मात्र नक्कीच आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विलास. षटकार नंतर गडी बाद. मात्र तिसरा चेंडू नवीन फलंदाज विलास. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू येतो. चेंडू येतोय यशच्या हातामध्ये आणि नक्कीच चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय. तीन चेंडू संपन्न झालेले आहेत. आणखीन एक चांगला फटका येतो बघायचा आहे. आणखीन एक सुंदर झेल. आणखीन एक गडी बाद. रमेश मंगला वाटतं आज नाही आहेत, भरपूर खेळाडू नाहीत आज.
काय तर 8 आणि धावांची गरज आहे 31. रामचंद्र आज प्रवीण गावण नाही आहे, रमेश मागेला नाही आहेत, मात्र चांगले चांगले खेळाडू आज अवेलेबल नाही आहेत नारंगी संघाचे. सुरेख चेंडू आणि अप्रतिम चेंडू. चेंडू एसटी मधली दांडी गोल करतोय, एसटी उद्ध्वस्त करतोय. ऑफस्टमिस्टी एसटी उद्ध्वस्त झालेली आहे आणि मुकेश जबरदस्त कमबॅक करतो स्वतःला. पहिल्या षटका चेंडू षटकार लागल्यानंतर जबरदस्त आपल्याला कमबॅक करतोय आणि 3 गडी बाद करतोय. सात चेंडू आणि 31 धावांची गरज. 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील. ते कॅमेऱ्याच्या खाली मुलं बसले त्याला प्लीज मुलाने साईड लावा. समोर जी मुलं आहेत कॅमेऱ्याच्या खाली खाली बसू नका, कॅमेरा हलतोय. आणि जे आम्हाला प्रेक्षक लाईव्ह जोडलेले आहेत त्यांचं देखील सुस्वागतम सुस्वागतम. पांजू गावाच्या वतीने, पांजू आजी माझी संघाच्या वतीने, गाव पंचमंडळ पांजूच्या वतीने स्वागत आहे. अंतिम चेंडू आहे. नवीन फलंदाज हेमंत येतोय. सुरेख चेंडू होता, नक्कीच चेंडू जातोय. कव्हर सीझन मध्ये चांगली फेकी होते, मात्र बघायचं इथे आणखीन एक गडी बाद धावचित रूपाने. अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब यांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे कमलेशजी मात्रे. मिस्टर व्हॅली यांचं देखील स्वागत आहे. अग्रिकोली सामाजिक संस्था चे अध्यक्ष, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कमलेशजी मात्रे. आणि 23 गाव 23 संघाला एकत्र घेऊन चालण्याचं काम हे मंडळ करत आहे. अग्रिकोली सामाजिक संस्थाच्या सर्वांचे लाडके अध्यक्ष कमलेशजी मात्रे. देवेंद्र येतोय आणि 7 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू आता पॉइंट आणि कव्हर थर्ड रिझल्ट मध्ये धाव 2 पूर्ण झालेले आहेत. चेंडू नाचत आहे इकडे तिकडे, मात्र आता फेकी आलेली आहे. यस, मात्र डायरेक्ट हिट आणि तिसरी धाव घेताना आणखीन एक गडी बाद. साहेब 6 धावांसाठी धन्यवाद. नक्कीच सुरेख फटका गेल्या 35चा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एनसीसी नारंगी संघ
जितू. धाव संघ झाले ती 44. रिव्हर्स आणि सुंदर अप्रतिम फटका मारतो रिव्हर्सचा आणि थोडीशी मिसफील्ड मात्र या फटक्या 2 धावा आलेल्या आहेत तरी चालतील. मात्र बघायचा सामना कुठपर्यंत सामना पोहोचतील, किती धावापर्यंत पोहोचतील एनसीसी संघ. धाव संख्या झालेली ती 46. 3 चेंडू 20 धावांची गरज. अपील करतो आणखीन गडी बाद आणि ते एनसीसी नारंगी संघ ऑलआउट झालेला आहे आणि नितेश नक्कीच चांगला प्रयत्न होता एनसीसी नारंगी संघाचा. मात्र तो इथे फसतोय, संघ ऑलआउट होतोय आणि अभिनंदन अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी उमेदमान संघासाठी. वेल डन. आणि दिनेश भाऊ तुमच्या संघाचं अभिनंदन. आणि पुढचा सामना यजमान संघ पांडूचा संघ आहे. नक्कीच पांडू वर्सेस बालकोम आज सामना होणार आहे. नक्कीच हा देखील सामना तुम्हाला बघायला मजा येईल. हार्ड लक एनसीसी नारंगी, हार्ड लक.